दाखवतोय हे इकडचं ह्या गोठ्यातून सगळं शेण सगळं जे आहे ते समोरच्या हौदात येत आहे. त्या हौदामध्ये हा जो समोरचा पाईप दिसायला आहे ना, ह्या समोरच्या पाईपावर छिद्र पाडलेले आणि ते छिद्रावर चाळणी लावलेली आहे आणि ती चाळणी लावून जे आहे ते त्यांनी काय केलेलं आहे की हे केलेलं आहे. तर आता हे बंद केलं आहे. आता फ्लश वॉल करायला येते तिकडं. आता हे मी जसं म्हटलं तसं डायरेक्ट ह्याच्यामध्ये जे आहे ते हे केलं. आता बघा आगा हे जे दिसायले नाही तर हे सगळं रिटर्न जे आहे ते हे छिद्र जे आहेत आणि त्या छिद्रावर जी लावलेली जाळी आहे तर ते जाळी आता इकडं पाणी चालू केल्यामुळं रिटर्न पाणी जे आहे ते वर यायला चालू झालं. आणि आता ह्यानं काय होणार हे सगळं जे आहे ते ह्याच्यावर अडकलेलं सगळं शेण जे आहे ते लूज करते हैं, पानी थोड़ा लूज छोड़ के वापस छोड़ते हैं, तो बंद करेगा लगा हाँ जी. आता इकडचा ही पाईप ओके हे असं मेकॅनिझम जे आहे ते ह्यांनी केलेलं आहे. हां डिवाइड हो जाएगा. आता ह्या टाकीत कुठून येत आहे मटेरियल तर ते दाखवतो मी. हे पलीकडं जनावरांचा गोठा आहे त्याच्यातून हे अशीच नाली काढली डायरेक्ट ही नाली काढलेली. ही नाली आहे ही सगळी ही नाली आहे आणि इथलं पण हेचं पाणी हे सगळं गांडूळ खताचं हे जे आहे हे असंच इकडं जातं. असे हे नाले आहेत. नालीतून हे डायरेक्ट थेट जे आहे ते त्याच्या मार्ग ह्या हौदमध्ये जातं. आणि मग आता हे सगळं तिथलं काढलं की इथं जे आहे ते ह्या पाईपावर हे असं अखंड 20 फुटाचा पाईप आहे आणि ह्याला छिद्र पाडलेलं आहे ह्या पाईपाला तिकडं पलीकडच्या त्या हौदामध्ये पलीकडच्या. तर त्याच्यावर जाळी लावलेली आहे. आता हे चालू केलं की परत सगळं वस्त्रगाळ होऊन फक्त पाणी जे आहे ते ह्या हौदात पडतं आहे. मग ह्याच हौदामध्ये हे गूळ आणि बाकीचे त्यांचं काय मिश्रण ते कालवतात आणि ह्याला जे आहे ते हा जो काही पाईप दिसतोय हा हिरव्या रंगाचा हा पाईप असाच गेला आहे. त्या ठिकाणी मोटर आहे त्या मोटरीच्या माध्यमातून जे आहे ते डायरेक्ट ह्या टाकीमध्ये नेतात. मग त्या टाकीच्या माध्यमातून डायरेक्ट जे आहे ते हे सगळं फिल्टर करतात आणि हे फिल्टर करून ही जी काही सगळी ड्रीपची यंत्रणा आहे तर ह्या ड्रीपच्या माध्यमातून सगळं बागेला जे आहे ते ह्या समोर दिसालेल्या बागेला जे आहे ते हे देतात. आता बघा हे दाखवतं इथं. तर हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. कॉम्प्लिकेटेड ह्याच्यासाठी की सारखं ह्यांना इकडचा जो आहे तो हा पाईपचा जो वाल आहे हा बंद करावा लागतो. आता हा जर बंद केला नसता तर काय झालं असतं तिकडून जे मधलं जे पाण्याचं हे ना ते प्रेशरनं वर ह्या पाईपावर राहिलेला जो काही शेण आहे ते बाहेर काढण्यासाठी म्हणून आता हे इकडे हे जर वाल चालू राहिला असता तर इथून काय झालं असतं सगळं पाणी इकडं आलं असतं. आता हे वाल फिरवायले बघा आलं चांगलं एकदम स्वच्छ पाणी असं एकदम जबरदस्त स्वच्छ असं पाणी जे आहे ते त्या स्लरीचं जे आहे ते ह्या ठिकाणी येलेलं आहे. आणि ही स्लरी जी आहे ते आहे अशी थेट बघा ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं आता ह्याने हे सगळं हे केलं कुठल्याही प्रकारचं जे आहे ते अशी काही इम्प्युरिटी किंवा फार असं काही हे येत नाही. एकदम शुद्ध पाणी जे आहे ते ह्या ठिकाणी जे आहे ते येत आहे. आणि ही स्लरी जी आहे ते शेण स्लरी आणि काय म्हणता येईल आपल्याला त्याला मलमूत्राची स्लरी जी आहे ते युरिन स्लरी जी आहे. तर हे सगळं जे आहे ते हे असंच आता ह्या हौदातून उचलून जे आहे ते हे ह्या टाकीमध्ये घेऊन ते पुढं तसंच ट्रांसफर करतात. ड्रम में क्या ड्रम में वो 11 लाता ना. हाँ लाते गुड और किधर डालते इधर तो डालते हैं. हाँ इधर से फिल्टर के उधर जाते. ओके. तर हे टँकमध्ये आलेलं जे आहे तर ते इकडची स्लरी घेतात. इधर से इधर जाता. हां 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 इधर से चार टाइम भरना था ना. हाँ. करंट आया था ना चार भरना. हां चार भरना तो उधर से जाते पूरा. इधर से जाता. हाँ पूरा कनेक्शन दिया ना. कनेक्शन दिया. हां ओके. हे चालू केलं हे ह्याच्यामध्ये आले हे सगळं जे आहे ते हे डबडे. इधर से इधर दो भरना. हाँ ये भरना इधर से इधर फुल आता इधर आता. आता. हाँ इधर से देखो इधर से इधर आता. ओके आ गया. इधर से इधर. हाँ ओके. और ये फिल्टर होता है या नहीं होता? फिल्टर अंदर है ना. उधर ही फिल्टर होता है इधर नहीं फिल्टर का कोई जरूरत. अंदर का आता फिल्टर. ओके उधर से इधर फिल्टर आता. ओके ओके. दो में है ना. हाँ 1 2 3. यस ऐसा होता. ये भी फिल्टर ही है ना. फिल्टर है. हे पण फिल्टर आहे बरं का. फिल्टर. ओके. तर हे इथून डायरेक्ट हे काढतात
आणि ह्याच्यातून हा इथून जे आहे ते सगळं व्यवस्थित सगळ्या ह्याला जे आहे ते हे बागेला ह्या सगळ्या बागेला हे प्युअर स्लरी जाते नुसती.